तर आजच्या तासाला आपल्याला डेव्हिड रिकार्डो यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत पाहायचा आहे. रिकार्डो यांनी 1817 मध्ये द प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन या ग्रंथामध्ये आपले आर्थिक विचार मांडलेले आहेत आणि त्यामध्ये हा सिद्धांत देखील त्यांनी मांडलेला आहे. साधारणपणे रिकार्डो आपल्याला खंडाच्या बाबतीत त्यांची ओळख आहे, की खंडाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे, की खंडाचा समावेश हा किमतीत होत नसून अगोदर किमती ठरतात आणि नंतर खंड मिळतो आणि खंड कसा मिळतो तर जमिनीमध्ये नैसर्गिक आणि उपजत गुण असतात आणि म्हणून जमिनीमध्ये गुणभिन्नता असते म्हणून खंड मिळतो. अशा प्रकारची खंडाची संकल्पना किंवा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. तर यामध्ये आज आपल्याला त्यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत पाहायचा आहे. हा सिद्धांत त्यांनी मांडत असताना समाजामध्ये समाजाची 3 भागात त्यांनी विभागणी केलेली आहे. समाजाची 3 वर्गात त्यांनी विभागणी केलेली आहे. त्यामध्ये भांडवलदार, श्रमिक आणि जमीनदार. भांडवलदार, श्रमिक आणि जमीनदार असे रिकार्डोने समाजाचे 3 वर्गात वर्गीकरण करून आर्थिक विकासामध्ये या 3 घटकाचे स्थान काय आहे, याचे विवेचन आपल्या आर्थिक विकासाच्या सिद्धांतात केले आहे. म्हणजे रिकार्डोचा आर्थिक विकासाचा सिद्धांत हा या 3 घटकांवर अवलंबून आहे. भांडवलदार, श्रमिक आणि जमीनदार यांच्या भूमिका विकासाला कशा असतात पूरक, विकासाला पूरक कशा असतात किंवा भांडवलदारामुळे अर्थव्यवस्थेचा विकास कसा घडून येतो, श्रमिकांमुळे कसा त्यांचा रोल काय असतो आणि जमीनदाराचा काय रोल असतो. या तिन्हींचंही या ठिकाणी रोल किंवा भूमिका त्यांनी आपल्या या आर्थिक विचाराच्या सिद्धांतामध्ये मांडलेली आहे. सुरुवातीला आपण पाहूया की रिकार्डोच्या मते भांडवलदार आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत 2 प्रकारची महत्वाची कार्य पार पाडतात. एक म्हणजे उत्पादन कार्यात उत्पादनाचे घटक कार्यान्वित करून त्यांची कार्यक्षमता पुरेपूर उपयोगात आणण्याचे कार्य भांडवलदाराकडून होत असते आणि यातून अर्थव्यवस्थेत साधनांचे वितरण योग्य होते. तसेच महत्तम नफा मिळेल अशा विविध क्षेत्राचा शोध घेऊन त्या क्षेत्रात भांडवल गुंतवणूक हे लोक करतात आणि त्यामुळे हे करत असताना उत्पादनाच्या विविध क्षेत्रात मिळणाऱ्या नफ्याच्या दरात समानता प्रस्थापित होण्यास मदत होते. दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे भांडवलदार वर्ग जोखीम पत्करून भांडवल गुंतवणुकीस तयार करतात किंवा गुंतवणूक करतात. अशा रीतीने अर्थव्यवस्थेतील भांडवल संचयात वाढ होऊन आर्थिक विकासाच्या प्रक्रियेस गती मिळते. म्हणजे भांडवलदार काय करतो, की उत्पादनाचे घटक एकत्रित आणून नैसर्गिक साधनांवर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातून नफा मिळवण्याची प्रवृत्ती त्याची असते. म्हणजे ही जी काही जोखीम असते, जेवढी जोखीम जास्त तेवढा नफा जास्त आणि नफ्याचं पुनर्गुंतवणूक तो भांडवल म्हणून करत असतो आणि जेवढा नफा अ, स भांडवलदाराला किंवा संयोजकाला मिळेल, तेवढं तो भांडवलाची पुनर्गुंतवणूक करून विकासाला प्रेरक ती गुंतवणूक ठरते असं रिकार्डोचं मत आहे किंवा तिथून त्याच्या गुंतवणुकीमुळेच विकासाला गती मिळते असं अ, रिकार्डो म्हणतात. समाजातील 3 वर्गामध्ये श्रमिक वर्ग म्हणजे दुसरा वर्ग, श्रमिक वर्ग मोठ्या संख्येने असलेला वर्ग होय. या वर्गाजवळ श्रमाशिवाय अन्य उत्पादनाची साधने नसल्यामुळे हा वर्ग रोजगारासाठी भांडवलदार वर्गावर अवलंबून असतो. म्हणजे आपण पाहतो की श्रमिकाकडे फक्त श्रमच असतात. त्यामुळे या श्रमाचा उपयोग करायचा असेल तर त्यांना भांडवलदार वर्गावर अवलंबून राहावं लागतं. श्रमिकांचे उत्पन्नाचे साधन म्हणजे त्यांना मिळणारे वेतन होय. वेतन हा वेतन निधी आणि श्रमिकांची संख्या यावर अवलंबून असतो. म्हणजे अ, श्रमिकांच्या संख्येवर वेतन अवलंबून असतं. श्रमिकांची संख्या जर जास्त असेल तर वेतन कमी असतं आणि श्रमिकांची संख्या जर कमी असेल तर वेतन जास्त असतं असं रिकार्डो म्हणतात. रिकार्डोनी वेतन दराचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे बाजारातील वेतन आणि दुसरा म्हणजे नैसर्गिक वेतन. रिकार्डोच्या मते वेतन दर तत्कालीन रूढी परंपरेनुसार ठरतो व तो सर्वसाधारणपणे परिस्थितीमध्ये नैसर्गिक वेतन दराइतका असतो. जेव्हा बाजारातील वेतन दर हा नैसर्गिक वेतन दरापेक्षा अधिक असतो, तेव्हा लोकसंख्येत वाढ होऊन श्रमाच्या पुरवठ्यात वाढ होते.
म्हणजे नैसर्गिक वेतन म्हणजे निर्वाह पातळीवरचं वेतन आणि जेव्हा बाजार वेतन या निर्वाह पातळीच्या वेतनापेक्षा जास्त असतं, तेव्हा लोकांना अधिक पैसा मिळतो आणि अधिक पैसा मिळावा यासाठी लोकांना वाटतं, की लोकसंख्येत वाढ झाली पाहिजे आणि त्यातून लोकसंख्येत वाढ होते आणि लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे श्रमाच्या पुरवठ्यात वाढ होते आणि श्रमाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे पुन्हा वेतन दर घटतात. ते इतके घटतात बाजारातील बाजार वेतन दर घटतो आणि तो परत नैसर्गिक वेतन दरापर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही कमी येतो. असं त्यांचं मत असलेलं आपल्याला दिसून येतं, की वाढती लोकसंख्या ही वेतन दरात घडवून आणते. त्यामुळे वेतन दर कमी झाल्यामुळे पुन्हा लोकसंख्या कमी होण्याची प्रवृत्ती निर्माण होते आणि श्रमाचा पुरवठा कमी होऊन पुन्हा वेतन दर हे नैसर्गिक वेतन दराच्या बरोबरीने येतात, असं रिकार्डोला म्हणायचं आहे. म्हणजे आपण पाहतो की विकासामध्ये श्रम या घटकाकडून अ, अ, श्रम या घटकाचा भांडवलदाराकडून उपयोग उत्पादन कार्यात होत असतो आणि जेव्हा श्रमाचा पुरवठा कमी असतो, तेव्हा वेतन दर जास्त असतात आणि जास्त वेतन दर वाढीतून लोकसंख्या वाढते. त्यामुळे श्रमाचा पुरवठा वाढतो आणि श्रमाचा पुरवठा वाढल्यामुळे परत वेतन दर कमी होतात. ते इतके कमी होतात, की निर्वाह पातळीच्या वेतन दरापेक्षाही कमी होतात आणि त्यामुळे पुन्हा लोकसंख्या घटीची प्रवृत्ती निर्माण होते आणि पुन्हा श्रमाचा पुरवठा कमी होऊन वेतन दर वाढीची प प्रवृत्ती सुरुवात होऊन ते निर्वाह पातळीला येऊन स्थिर होतात, असं रिकार्डोला म्हणायचं आहे. म्हणजे श्रमाच्या पुरवठ्यावर वेतन दर निश्चित असतात आणि वेतन दर निर्वाह पातळीवर असतील, तर भांडवलदाराला मोठ्या प्रमाणात नफा मिळतो आणि नफ्याची पुनर्गुंतवणूक होऊन आर्थिक विकासाला चालना मिळत असते, असं रिकार्डोला म्हणायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या घटकाचं ते विश्लेषण करतात, की भूमी. रिकार्डोच्या मते खंड म्हणजे भूमीच्या उपजत व अविनाशी गुणांबद्दल भूमीच्या मालकाला जो मोबदला मिळतो, त्या मोबदल्याला त्यांनी खंड असं म्हटलेलं आहे. त्यांच्या मते सुरुवातीस एकूण जमिनीपैकी आपण पाहतो, की खंडाचा सिद्धांत आपण पाहिलेला आहे, की जमिनीचे गुणभिन्नता असते. काही भागात सुपीक जमीन असते, तर काही भागात मध्यम सुपीक असते, तर काही भागात कनिष्ठ सुपीक असते. निश्चितच या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये उत्पादन जर घ्यायला गेलो, तर वेगवेगळं उत्पादन मिळतं. कारण सुपीकतेवर अवलंबून असतं. आपण पाहतो, की उत्पादकता ही पिकाची उत्पादकता ही त्याच्या जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून असते. आणि जिथं सुपीक जमीन चांगली, तिथं उत्पादन चांगलं आणि जेवढं वाढीचं उत्पादन असेल, कनिष्ठ जमिनीपेक्षा सुपीक जमिनीमधील जास्त, त्याला त्यांनी खंड असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आपण पाहतो, की अ, जसजशी लोकसंख्या वाढते, तसतसं अन्नधान्याची गरज निर्माण होऊन कमी सुपीक जमीन सुद्धा लागवडीखाली आणली जाते. अशा वेळी जमिनीच्या सुपीकतेतील भिन्नता आणि घटत्या सीमांत उत्पादनाची प्रवृत्ती आपण पाहतो, की शेतीमध्ये हे एक गृहीतच घेतलेलं आहे, की घटते उत्पादन फल असतं, पूर्ण स्पर्धा असते. जे सनातन पंथीयांची जी गृहीते आहेत, तीच गृहीते या ठिकाणी घेऊन हा सिद्धांत मांडलेला आहे, की त्यामध्ये पहिलं ते घटते प्रवृत्ती, शेतीमध्ये घटत्या प्रवृत्तीचं उत्पादन असतं, उत्पादन फल असतं आणि त्यामुळे आपण पाहतो, की तिथे उत्पन्न वाढीला मर्यादा येतात आणि त्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढतात आणि तुलनेने अधिक सुपीक जमीन असलेल्या सीमांत पूर्व जमिनीतील उत्पादनाचा सरासरी उत्पादन खर्च कमी असून त्या उत्पादकाला वाढीव किंमत मिळते. रिकार्डोच्या मते नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून काही काळ उत्पादन खर्चात कपात करता येईल व अन्नधान्याच्या किमतीत होणारी वाढ रोखता येईल. परंतु दीर्घकाळात घटत्या उत्पादन फलाच्या प्रवृत्तीमुळे उत्पादन खर्च वाढेल आणि त्यामुळे अन्नधान्याच्या किमतीत वाढ अटळ असते, असं रिकार्डोला म्हणायचं आहे. तर हे 3 घटक ज्यामध्ये भांडवलदार, श्रमिक वर्ग आणि जमीनदार यांची भूमिका या पद्धतीची असते. जमीनदाराची भूमिका खंडानुसार, तर श्रमाची भूमिका वेतनानुसार, तर भांडवलदाराची भूमिका नफ्यानुसार असते. अ, आणि त्यानुसार आता विकास प्रक्रिया त्यांनी सांगितलेली आहे. रिकार्डो यांनी ॲडम स्मिथ प्रमाणे भांडवलाच्या संचयाला विकास प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान दिले आहे. आता भांडवल संचय कोणाकडून होतो? भांडवलदाराकडून. म्हणून या सिद्धांतामध्ये भांडवलदाराचं महत्त्व ते स्पष्ट करतात. त्यांच्या मते उत्पादकाला एकूण उत्पन्नापैकी काही भाग श्रमिक म्हणजे भांडवलदाराला
उत्पादकाला म्हणजे भांडवलदाराला श्रमिक वर्गाच्या वेतनासाठी त्याचा काही भाग खर्च करावा लागतो. तर काही भाग यंत्र अवजारे इत्यादी भांडवली वस्तू चालू स्थितीत ठेवण्यासाठी येणाऱ्या खर्चाला अ, क येणाऱ्या खर्चासाठीही काही भाग त्याला शिल्लक ठेवावा लागतो नफ्याचा व भांडवलदाराला. एकूण उत्पन्नातून श्रमिकाचे वेतन आणि भांडवलावरील चालू खर्च वजा केला असता जे उत्पन्न शिल्लक राहते त्याला त्यांनी भांडवलदाराचं निव्वळ उत्पन्न असं म्हटलेलं आहे. या निव्वळ उत्पन्नातूनच भांडवलदार वर्ग हा भांडवल संचय करतो. म्हणजे निव्वळ नफा त्याचा जो असतो त्याच्यातून तो भांडवल संचय करत असतो. या भांडवल संचयाची गुंतवणूक झाली असता विकासाची प्रक्रिया सुरू होते. पहा, निव्वळ उत्पन्नातून त्याच्या किंवा निव्वळ नफ्यातून तो काय करतो, नफ्याची पुनर्गुंतवणूक करतो आणि इथे विकास प्रक्रिया सुरू होते असं रिकार्डो म्हणतात. या भांडवल संचयाची गुंतवणूक झाली असता विकास प्रक्रिया सुरू होते. रिकार्डोच्या मते कोणत्याही अर्थव्यवस्थेत भांडवल संचयाचा दर हा बचत क्षमता आणि बचतीच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतो. अर्थव्यवस्थेतील निव्वळ उत्पन्न हे बचत क्षमता निर्धारित करेल, तर बचती इच्छा ही नफ्याच्या दरावर अवलंबून असते. नफा आणि वेतन दरातील संबंध व्यस्त असतो. म्हणजे नफा जास्त वेतन कमी आणि नफा कमी तर वेतन दर जास्त. म्हणजे त्यांचा संबंध व्यस्त त्यांनी सांगितलेला आहे. रिकार्डोच्या मते वेतन दर कमी असेल तर भांडवलदाराचा नफा वाढेल. वेतन जर कमी असेल तर भांडवलदाराचा नफा वाढेल. या उलट वेतन वाढल्यास नफा कमी होईल. तसेच वेतन दर अन्नधान्याच्या किमतीवर अवलंबून असतो. अन्नधान्याची किंमत ही जमिनीच्या सीमांत उत्पादकतेनुसार ठरते. उत्पादन फल घटते मिळत असेल तर सरासरी उत्पादन खर्च वाढेल व अन्नधान्याच्या किमती वाढतील. त्यामुळे वेतन दरात वाढ होऊन नफ्याच्या प्रमाणात घट होईल. या उलट उत्पादन फल वाढते मिळत असेल तर उत्पादनाचा खर्च घट होऊन अन्नधान्याच्या किमती कमी होतील. त्यामुळे वेतन दर कमी होऊन नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल. म्हणजे नफ्याचा संबंध त्यांनी अन्नधान्याच्या उत्पादनाशी जोडलेला आहे. अन्नधान्याचा उत्पादनाचा खर्च कमी तर नफा जास्त, त्यामुळे विकास जास्त आणि या उलट अन्नधान्याच्या किमती जास्त तर नफा कमी आणि उत्पादन खर्च जास्त आणि म्हणून नफा कमी आणि म्हणून विकासात अडथळे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. रिकार्डोच्या मते विकासाच्या सुरुवातीच्या काळात शेतीमध्ये वाढत्या उत्पादन फलाचा नियम प्रत्यय असतो. म्हणजे सुरुवातीला वाढतं फल म्हणजे उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन जास्त म्हणजे नफा जास्त असतो तिथे. त्यामुळे भांडवलदाराच्या नफ्यात अ, वाढ होऊन बचत क्षमतेत वृद्धी होईल आणि भांडवल संचय वाढेल. शिवाय वाढत्या नफ्यातून प्रेरणा भांडवलदार वर्गाकडून अधिक गुंतवणूक केली जाईल व अधिक उत्पन्न केले जाईल. अधिक उत्पादन करण्यासाठी श्रमिकांची मागणी वाढेल. त्यामुळे बाजारातील वेतन दरापेक्षा अधिक वेतन असेल. यापूर्वी दिल्याप्रमाणे ज्यावेळेस नैसर्गिक वेतन दरापेक्षा बाजारातील वेतन दर अधिक असतो, तेव्हा लोकसंख्येत वाढ होत असते आणि त्यामुळे अन्नधान्याची मागणी वाढून किमती वाढतात. अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे श्रमिक वर्ग अधिक वेतनाची मागणी करेल. त्यामुळे परत वेतन दरात वाढ होईल. श्रमिकांचे वेतन वाढल्यामुळे भांडवलदार वर्गाच्या नफ्यात घट होईल व भांडवल संचयावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. थोडक्यात ज्या अर्थव्यवस्थेमध्ये जोपर्यंत नफा मिळतो तोपर्यंत भांडवल संचयात वाढ होऊन आर्थिक विकासाची प्रक्रिया चालू राहते आणि जेव्हा नफ्याचे प्रमाण घटते तेव्हा भांडवल संचय वाढवणे शक्य नसल्यामुळे अर्थव्यवस्थेत स्थिर अवस्था किंवा स्थित अवस्था येते असं रिकार्डो यांनी म्हटलेलं आहे. तर त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक विकासाचाही संबंध त्यांनी जोडलेला आहे. रिकार्डो यांनी मुक्त व्यापाराचे समर्थन जे ॲडम स्मिथनं विचार मांडले तेच त्यांनी कंटिन्यू केलेले आहे, की त्यांच्या मते मुक्त व्यापारामुळे उत्पादन साधनांचा महत्तम उपयोग होऊन संपत्तीत वाढ होते. शिवाय आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे भांडवलदाराचा नफा कमी होण्याची प्रवृत्ती टाळता येते. आंतरराष्ट्रीय व्यापार खुला असेल तर उद्योगप्रधान राष्ट्र अन्नधान्याची इतर देशातून आयात करून अन्नधान्याच्या किमतीची पातळी खाली आणू शकतात व त्याद्वारे वेतन दर पातळी कमी ठेवू शकतात. वेतन दर कमी राहिल्यामुळे भांडवलदाराच्या नफ्यात वाढ होईल आणि भांडवल संचय वाढून विकासाला चालना मिळेल. त्यामुळे रिकार्डोच्या मते
आंतरराष्ट्रीय व्यापाराचे देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे स्थान आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार कशा प्रकारे फायदेशीर ठरतो हे दाखवून देण्यासाठी रिकार्डोने तुलनात्मक परिव्यय सिद्धांत स्वतंत्रपणे मांडलेला आहे. तर थोडक्यात रिकार्डोला हेच म्हणायचं आहे, की अर्थव्यवस्थेमध्ये जोपर्यंत नफा मिळतो, तोपर्यंत अर्थव्यवस्था ही विकासाकडे झुकलेली असते. परंतु हा नफा वस्तूच्या उत्पादन खर्चावर, श्रमिकावरील खर्चावर, अन्नधान्याच्या किमतीवर अवलंबून असतो. हे जोपर्यंत ह्या कमी राहतात, तोपर्यंत नफ्याची प्रवृत्ती जास्त असते. याउलट ह्या किमती वाढल्या, तर नफ्याची प्रवृत्ती घटती असते. नफा घटला, तर विकासात अडथळे निर्माण होतात आणि नफा जास्त मिळाला, तर विकास हा सुरळीत चालतो किंवा विकासाला पूरक असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं किंवा अर्थव्यवस्थेचा विकास घडून येतो. म्हणून नफा मिळण्यासाठी अ, विशेषतः भांडवलदाराकडून अ, तशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात भांडवल संचय नफ्याच्या प्रेरणेतून होत असतो आणि म्हणून भांडवलदाराचा जर नफा वाढवायचा असेल, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा व्यापार हा खुला ठेवला पाहिजे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात भांडवलदारांना नफा मिळून नफ्याची गुंतवणूक होऊन अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना मिळेल. अशा प्रकारचा विचार त्यांनी आपल्या आर्थिक विकासाच्या सिद्धांतामध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये त्यांच्या या सिद्धांताचे मूल्यमापन करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेता येतील, की रिकार्डोने सुरुवातीस शेतीमधील तंत्रात सुधारणा केल्यामुळे वाढते उत्पादन फल मिळते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर आर्थिक विकासात नफा आणि भांडवल संचयास त्यांनी महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. त्यानंतर खुल्या आंतरराष्ट्रीय व्यापारालाही त्यांनी महत्त्वाचे स्थान दिलेले, की त्यामुळे अ, भांडवलदाराच्या नफ्यात वाढ होऊन भांडवल संचय घडून येतो आणि भांडवल संचय वाढल्यामुळे विकास घडून येतो. त्यामुळे लोकसंख्या वाढीमुळे आर्थिक विकास खुंटतो हे त्यांनी म्हटलेलं आहे, की म्हणजे याचाच अर्थ वाढती लोकसंख्या ही विकासात अडथळा निर्माण करते. कारण लोकसंख्या वाढली तर श्रमाचा पुरवठा वाढतो, श्रमाचा पुरवठा वाढला तर वेतन दर घटतात आणि वेतन दर घटले तर आपण पाहतो की मागणी कमी होते. तर हे सगळे प्रश्न अ, म्हणजे अर्थव्यवस्थेत निर्माण होतात. म्हणून लोकसंख्या ही पर्याप्त लोकसंख्या आवश्यक आहे. अशा प्रकारे पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे अ, त्याचं महत्त्व, या सिद्धांताचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. तर या सिद्धांतावर काही टीकाकारांनी टीका देखील केलेली आहे. त्यामध्ये पहिली टीका आपल्याला पाहता येईल, की रिकार्डोने समाजाचे 3 भागात वर्गीकरण केलेले आहे. जमीनदार, भांडवलदार आणि श्रमिक. अ, अशा प्रकारचे वर्गीकरण करून यापैकी फक्त भांडवलदार वर्गच केवळ बचत करू शकतो, असं त्यांनी प्रतिपादन केलं. तर टीकाकारांना म्हणायचं, तर असं नाही, तर श्रमिकांची सुद्धा बचत ही होत असते आणि ती त्यांनी लक्षात घेतलेली नाही. दुसरी टीकाकार करतात, की त्यांनी म्हटलं, की अ, भूमीमध्ये घटत्या उत्पादनाचं फल अ, काही विशिष्ट कालावधीनंतर मिळत असतं किंवा भूमीमध्ये घटत्या उत्पादन प्रवृत्ती असते आणि त्यामुळे नंतरच्या काळात नफ्याचं प्रमाण घटतं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. की टीकाकारांना हे म्हणायचे, की यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा बियाणे, खते यांचा वापर करून शेतीमध्ये वाढते फल आणता येतं आणि नफा थांबवता येतो. याचा विचार रिकार्डोने आपल्या सिद्धांतात केला नाही. अशा प्रकारची एक टीका त्यांच्यावर केल्याची आपल्याला दिसून येते. थोडक्यात रिकार्डोने जी गृहीते घेतलेली त्या गृहीतावर टीकाकारांनी टीका केलेली आहे, की यामध्ये पूर्ण स्पर्धेचं गृहीत आहे, घटत्या फलाचं गृहीत आहे किंवा अ, लोकसंख्या हे एक गृहीत आहे, की ह्या सगळ्या गृहीतावर टीकाकार टीका करतात आणि अ, जरी टीका या सिद्धांतावर होत असल्या तरी आपण पाहतो, की रिकार्डोच्या या सिद्धांताचं काही भागात आपल्याला महत्त्वपूर्ण स्थान आहे, असं आपल्याला म्हणता येईल, की ज्यामध्ये त्यांनी की अर्थव्यवस्थेत जोपर्यंत नफा मिळतो म्हणजे प्रत्येक उत्पादनाच्या घटकात श्रमिकाला जरी चांगलं वेतन मिळालं, तर त्याचा उपभोग खर्च वाढतो आणि मागणी वाढते. त्यामुळे उत्पादन कार्यास प्रेरणा मिळते, अर्थव्यवस्थेचा विकास होतो. भांडवलदाराला नफा मिळाला, तर नफ्याची पुनर्गुंतवणूक होते, त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास होतो. जमीनदाराला खंड मिळाला, तर त्यालाही तिथून प्रेरणा मिळते आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला थोडक्यात त्यांनी प्रत्येक घटकाचं देशाच्या विकासामध्ये अ, महत्त्वाची भूमिका असते किंवा रोल असतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येकाला जर विकासाच्या संधी, त्याला त्याचा जर वितरण म्हणजे उत्पन्नाचं वितरण जर व्यवस्थित झालं, तर अर्थव्यवस्थेचा विकास घडून येतो, असं त्यांना म्हणायचं होतं.
आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा विचार अर्थशास्त्राला देण्याचं कार्य केलेलं आहे. म्हणून रिकार्डोचं अर्थशास्त्रातील स्थान हे श्रेष्ठ असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या ठिकाणी आपण थांबूया. आपण या क्लासला उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.